ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील वेणी इथे एका शेतकऱ्याच्या 7 एकर शेतातला ऊस जळून खाक झालाय। विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे नानू चव्हाण यांच्या शेतातला ऊस पेटला। रात्री लागलेल्या या आगीत चव्हाण यांचं जवळपास 10 लाखांचं नुकसान झालंय। और पानी दूर में रात्रीच्या वेळेला यवतमाळ जिल्ह्यातल्या वेणी गावामध्ये ही घटना घडलेली होती। ऊस पेटल्यामुळे जवळपास 10 लाखांचं नुकसान या शेतकऱ्याचं झालेलं आहे। 7 एकर शेतातला ऊस जळून खाक झालाय। कपिल शामकुवर आपल्याला अधिक माहिती देत आहेत। कपिल, काय नेमकं कारण समोर आलंय का या सगळ्याचं? नम्रता, या आगीचं कारण असं लक्षात येत आहे की विद्युत ताराच्या शॉर्ट सर्किटमुळे या शेतकऱ्याच्या शेतातील 7 एकरातील हा ऊस जळून खाक झालेला आहे। या शेतकऱ्याचा जो हंगाम होता या ऊसावर होता, ऐन कापणीवर आलेला हा ऊस जो आहे हा जळाल्याने या नानू चव्हाण नामक शेतकऱ्याचं 10 लाख रुपयाचं मोठं नुकसान झालेलं आहे। एकीकडे जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी प्रयोग करतात आणि अशा परिस्थितीत जर हा ऊस जळाला तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या माध्यमातून झालेलं आहे आणि या आगीवर म्हणजे नियंत्रण मिळवणंही कठीण गेलेलं होतं। असं एकूण मोठं नुकसान या शेतकऱ्याचं झालेलं आहे। नम्रता, कपिल, धन्यवाद या माहितीबद्दल।